2024चा विजयी उमेदवार मीच म्हणजे संतोष सोनू अब्दुल असल्याने स्थानिक काही लोकप्रतिनिधींचे दापोली मंडणगड खेडमधील प्राणप्रिय कार्यकर्ते आणि माझे हितचिंतक नाक्यानाक्यावर जाऊन एकच सांगत आहेत की संतोष अब्दुल हा आमच्या लोकप्रतिनिधींना मॅनेज झालेला आहे, मॅनेज होईल। त्या सर्व माझ्या हितचिंतकांना एकच सांगतो, मला फक्त माझे आईबाबाच विकत घेऊ शकतात। मला मॅनेज करण्या एवढा पैसा तुमच्या लोकप्रतिनिधींकडे नव्हे, तर या दापोली मंडणगड खेडमधील मला विकत घेऊ शकेल असा कोणीही जन्माला आलेला नाही। त्यामुळं संतोष अब्दुलला मॅनेज करण्याच्या ज्या काही गोष्टी आपण करताय त्या आता थांबवा। उगाच जनतेला फसवण्याचं काम करू नका, कारण की जनतेला माहिती आहे त्यांचा खरा मनातील लोकप्रतिनिधी कोण, त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा व्यक्ती कोण। त्यामुळं तुम्ही कितीही खोटंही सांगितलं तरी जनता आता घाबरणार नाही। आणि मी तुमच्या आज असलेल्या आईवडिलांची तसेच जे तुमचे पूर्वज देवाघरी गेलेत त्या सर्वांची शपथ घेऊन सांगतो, संतोष अब्दुलला विकत घेऊच शकत नाही। आणि संतोष अब्दुल किती काही झालं, प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु मी फुसक्या लोकप्रतिनिधींना कधीही शरण जाणार नाही आणि कधीही मॅनेज होणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे।